आज ह्या स्वीटकॉर्नचंही काय करणार असेल बरं? हा प्रश्न तुम्हाला जर पडला असेल, तर थोडं थांबा. आज तुमच्यासाठी ही अगदी रेसिपी खास आहे आणि माझ्या मुलांच्यासाठीही. कारण मुले स्कूलला जातानाच सांगून गेली होती, संध्याकाळी आम्हाला काहीतरी नवीन खायला हवं. चला तर मग बाजारात गेलेच होते आणि छान असे स्वीटकॉर्न दिसले. लगेचच घेऊन आले. कारण कसं आहे, स्वीटकॉर्नचं सूप एकदम मस्त लागतं. चला तर मग स्वीटकॉर्न अशा प्रकारे कट करून घेतले होते. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, अगदी आलं, लसूण आणि मिरचीही चिरून घेतली. ती तेलावर किंवा बटरवर छान अशी परतून घ्यायची आणि आपल्याला त्यामध्ये गाजरही परतून घ्यायचं आहे आणि स्वीटकॉर्नचे दाणेही परतून घ्यायचे आहेत. थोडंसं मीठ घालून परतून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला ते मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचं आहे. पाणी घालून थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला सूपसाठी इथे पाणी उकळत मी ठेवलं होतं. त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि मी तुम्हाला कॉर्नफ्लॉवर दाखवलं होतं. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर होतं. त्यामध्ये पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची. त्यामुळे सूपला दाटपणा येतो. चला तर आता सूपमध्ये तेही पाणी मी मिक्स करून घेतलं. त्यानंतर काळ्या मिऱ्याची पावडर टाकायला विसरू नका. काळ्या मिऱ्यामुळे एकदम छान असं सूपला चव येते. आता सूप वाढवण्यासाठी तर घ्यायचं आहे. इथे मी उकडलेले स्वीटकॉर्नचे दाणेही घेणार आहे, गाजर घेणार आहे, भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची. त्यानंतर ह्यामध्ये सूपला आणखी टेस्ट येण्यासाठी मी चीज वापरलं होतं. चीज घ्यायचं आणि एक लिंबू पिळून घ्यायचा. तर थंडीच्या दिवसामध्ये लिक्विड जाण्याचं प्रमाण खूपच कमी असतं. अशा प्रकारे सूप करून प्या आणि मस्त अशी थंडी पळवा. चला तर मग तुम्हीही करून बघणार ना, तर सूपला एक तर लाईक बनतेच ना.